मोशन ऑफ ऑब्जेक्ट अँड मिरर अलॉंग अ लाईन परपेंडिक्युलर टू द मोशन. ठीक आहे. या टॉपिक मध्ये बऱ्याच वेळा म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द इमेज बाय प्लेन मिरर याच्यामध्ये बऱ्याच मुलांना कन्फ्युजन असतं. तर हा टॉपिक आपण आज कंप्लीट करूया. याच्यामध्ये पहिली केस आहे मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड मिरर अलॉंग अ लाईन परपेंडिक्युलर टू द मिरर. म्हणजे काय हा जो मिरर आहे ही लाईन परपेंडिक्युलर टू द मिरर झाली. म्हणजे ही जी व्हेलॉसिटी आहे, समजा ऑब्जेक्ट इथे आहे, ऑब्जेक्ट एकतर असा चाललाय किंवा असा चाललाय, या लाईनवर आहे ना, परपेंडिक्युलर लाईनवर. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट एकतर परपेंडिक्युलर टू द मिरर आहे, कसे पण असू शकते ना. ऑब्जेक्ट इकडे चाललाय, परपेंडिक्युलर टू मिरर नाहीये, इकडे चाललाय, पॅरलल आहे. आपली पहिली केस कोणती आहे? ऑब्जेक्ट परपेंडिक्युलर टू द मिरर आहे, अलॉंग लाईन परपेंडिक्युलर टू द मिरर. म्हणजे व्हेलॉसिटी मिरर सोबत कशी आहे? परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये आहे. मग इकडे असेल किंवा इकडे असेल. अच्छा. किंवा कदाचित ऑब्जेक्ट स्थिर आहे पण मिरर असा चाललाय किंवा असा चाललाय. मिरर एक तर तिकडे चाललाय किंवा इकडे चाललाय, पण या लाईनला परपेंडिक्युलर आहे. अच्छा. म्हणजे बेसिकली काय आहे, ह्याची इमेज कुठे फॉर्म होईल? हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय इक्वल असेल, बरोबर की नाही? हे डिस्टन्स आहे, सॉरी इमेज आहे, हे डिस्टन्स इक्वल आहे. या दोन्हीला जॉईन करणारी जी लाईन असेल ती मिररला परपेंडिक्युलर असते. अच्छा. एकतर मिरर मोशन मध्ये आहे किंवा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे. या दोन्ही केस मध्ये काय होईल? इमेज पण मागे पुढे होऊ शकते, डिपेंडिंग अपॉन द व्हेलॉसिटी, डिपेंडिंग अपॉन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. बरोबर की नाहीये? ऑब्जेक्ट इकडे चाललाय, इमेज इकडे येईल, किंवा मिरर इकडे आलाय, इमेज पण इकडे येईल, किंवा मिरर तिकडे चाललाय, इमेज पण पुढे जाईल. कारण हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल करायला पाहिजे होतं. अच्छा. म्हणजे या दोन्ही केसमध्ये, दोन्ही मोशन मध्ये असतील किंवा दोन्हीपैकी एक मोशन मध्ये असला तरीही इमेज काय होणार आहे? मोशन मध्ये येणार आहे. बरं, मग त्याची व्हेलॉसिटी काय असेल? ही आपली पहिली केस. ठीक आहे. कशी काढणार? चलो ठीक आहे. समजा सुरुवातीचं डिस्टन्स हे एक्स आहे आणि हे वाय आहे, बरोबर की नाही? बरं, आता काय करायचं आपण? जेव्हा ऑब्जेक्ट इकडे चाललाय तेव्हा इमेज इकडे येणार आहे. ठीक आहे ना? हे डिस्टन्सेस काय करणार आपण? म्हणजे डिस्प्लेसमेंट इकडे व्हायला लागलंय तर ह्याचं डिस्प्लेसमेंट अपोजिट दिशेला होणार आहे. म्हणजे आपण काय करूया? एक्स इज इक्वल टू मायनस वाय घेऊया, बरोबर की नाही? जर एक्स कमी होत असेल, वाय पण कमी व्हायला पण दुसऱ्या दिशेला व्हायला लागले, डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणून एक्स इज इक्वल टू मायनस वाय, बरोबर की नाही? अच्छा. मॅग्निट्यूड दोन्हीचं सेमच असणार आहे. डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ द इमेज फ्रॉम द मिरर. याच्यामध्ये काही आपण चेंज करत नाहीये, फक्त डायरेक्शन उलट आहे. अच्छा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम करून बघूया. सो dx बाय dt इज इक्वल टू मायनस dy बाय dt. काय प्रॉब्लेम? जेवढ्या टाइम मध्ये ऑब्जेक्ट इथपर्यंत आला तेवढ्याच टाइम मध्ये इमेज इकडे येईल आणि हे डिस्टन्स इक्वल राहील, बरोबर की नाही? मग ही काय झाली? व्हेलॉसिटी झाली. व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ द इमेज. वेक्टर फॉर्म मध्ये लिहायला लागेल. यांचं मॅग्निट्यूड सेम राहील, व्हेलॉसिटी मात्र अपोजिट राहील. का? तर ऑब्जेक्ट जर इकडे चालला तर इमेज इकडे येणार आहे, म्हणून निगेटिव्ह. किंवा ऑब्जेक्ट इकडे चालला तर इमेज तिकडे जाईल, कारण हे डिस्टन्स वाढेल, हे डिस्टन्स वाढणार आहे, बरोबर की नाही? इथं काय अज्युम करतोय आपण? मिरर स्टेशनरी आहे, किंवा स्टेशनरी जरी नसला तरी हे होणार आहे. बरं, आता आपण काय करूया? ह्या ज्या व्हेलॉसिटीज आहेत ना, ह्या विथ रिस्पेक्ट टू मिरर आहेत. ह्या व्हेलॉसिटीज कशा आहेत? विथ रिस्पेक्ट टू मिरर आहेत, विथ रिस्पेक्ट टू मिरर आहेत. व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू मिरर इज इक्वल टू मायनस ऑफ व्हेलॉसिटी ऑफ द इमेज विथ रिस्पेक्ट टू मिरर. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. अच्छा, थोडस पुढे जाऊया. याला कसं लिहूया आपण? वेलॉसिटी ही रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू मिरर आहे ना. मला असं आपण लिहू शकतो, वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट मायनस वेलॉसिटी ऑफ द मिरर इज इक्वल टू मायनस वेलॉसिटी ऑफ द इमेज मायनस वेलॉसिटी ऑफ द मिरर.
रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा कन्सेप्ट, व्हेलॉसिटी ऑफ ए बी इज इक्वल टू व्हॉट, व्ही ए मायनस व्ही बी, बरोबर की नाहीये? रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा कन्सेप्ट आहे. या पण व्हेलॉसिटीज कसे आहेत, विथ रिस्पेक्ट टू मिरर आहेत. आणि या व्हेलॉसिटी कसे आल्या मग, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, ऑब्झर्वरच्या दृष्टीने आल्या. ठीक आहे ना? अच्छा, ह्याला सिम्प्लिफाय करूया थोडं. व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट मायनस व्हेलॉसिटी ऑफ द मिरर इज इक्वल टू मायनस व्हेलॉसिटी ऑफ द इमेज मायनस मायनस प्लस व्हेलॉसिटी ऑफ द काय राहील, मिरर. अच्छा, हे इमेज इकडे घेऊया, मायनस तर प्लस होईल, हे मायनस आहे तिकडे जाऊन प्लस होईल. व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट मायनस तर प्लस झालं, व्हेलॉसिटी ऑफ द इमेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ द मिरर, हे तसंच ठेवलं, हे मायनस इकडे जाऊन प्लस झालं, व्हेलॉसिटी ऑफ द मिरर. याला सिम्प्लिफाय करूया. ठीक आहे, काय येईल, सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येईल, व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट प्लस व्हेलॉसिटी ऑफ द इमेज इज इक्वल टू 2 इंटू व्हेलॉसिटी ऑफ द मिरर. ठीक आहे ना? तर ह्याच्यावरून लिहू शकतो आपण, मी इकडे लिहितो, व्हेलॉसिटी ऑफ द मिरर इज इक्वल टू, हे दोन इकडे आलं, व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट प्लस व्हेलॉसिटी ऑफ द इमेज डिवाइडेड बाय 2. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बरोबर. आता बघा, याच्यामध्ये मिरर मोशन मध्ये असू शकतो, ऑब्जेक्ट मोशन मध्ये असू शकतो, आणि या दोन्ही मोशन मध्ये असू शकतात, किंवा दोन्हीपैकी एक मोशन मध्ये असू शकतो. तर तेव्हा काय होईल, इमेज पण मोशन मध्ये येईल आणि ही इमेजची व्हेलॉसिटी असेल. ठीक आहे, आता ह्याला थोडंसं स्पेसिफाय केलं. समजा मिरर स्टेशनरी आहे, मिरर काय स्टेशनरी आहे, तर काय होईल, मिररची व्हेलॉसिटी काय होईल, 0 होईल. अच्छा, ह्याच्यात ठेवून बघा, मिररची व्हेलॉसिटी 0, व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट प्लस व्हेलॉसिटी ऑफ द इमेज डिवाइडेड बाय 2, हे 2 इकडे गेलं, 0 झालं. 0 इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट प्लस व्हेलॉसिटी ऑफ द इमेज. बरोबर. आता दोन्हीपैकी एकाला इकडे घ्या, तर याला व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट हे इकडे जाऊन काय होईल, 0 मायनस म्हणजे मायनस व्ही आहे, होईल की नाही, मग हे चालेल की नाही. म्हणजे जेव्हा मिरर स्टेशनरी असतो तेव्हा हे इक्वेशन वापरा, जेव्हा दोन्ही मोशन मध्ये आहेत तर हे इक्वेशन वापरा, कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. फक्त एवढं लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला कशासाठी वापरायचा आहे. पहिली केस, जर ऑब्जेक्ट आणि मिरर या लाईनला, मिररला जी परपेंडिक्युलर लाईन आहे, ह्या परपेंडिक्युलर लाईन मध्ये जर मोशन असेल तेव्हाच हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ठीक आहे, काय अडचण याच्यामध्ये, काय अडचण याच्यामध्ये. चल दुसरी केस बघूया, ठीक आहे. दुसरी केस काय राहील, मोशन ऑफ ऑब्जेक्ट किंवा मिररचे पण घ्या, अँड मिरर और ऑब्जेक्ट मिरर, ऑब्जेक्ट मिरर किंवा दोन्ही पॅरलल टू मिरर. आता मिरर पॅरलल टू मिरर म्हणजे काय, मिरर असाच चाललाय अशा दिशेला, हे काय आहे, मिरर आहे. ठीक आहे ना, हा मिरर असा वर चाललाय म्हणजे मिररला पॅरलल आहे. ठीक आहे ना, किंवा ऑब्जेक्ट इथे मिररला पॅरलल चाललाय. या केसमध्ये इमेजवर काय होईल. ठीक आहे, हे डिस्टन्स x आहे, हे डिस्टन्स y आहे. ठीक आहे ना. आता मला सांगा, समजा मिरर स्थिर आहे सुरुवातीला, हा ऑब्जेक्ट वर चाललाय, हा ऑब्जेक्ट पण वर, मिरर इमेज पण काय जाईल, वर जाईल. ह्याच्यामध्ये काही चेंज होणार आहे का, काही चेंज नाही होणार आहे. हे डिस्प्लेसमेंट आधी कसं होतं, हे डिस्टन्स x इकडे चाललं होतं म्हणून पॉझिटिव्ह घेत होतो आपण. हे डिस्प्लेसमेंट कसं होतं अपोजिट दिशेला होतं म्हणून निगेटिव्ह घेतलं, x इक्वल टू मायनस y घेतलं आपण. इथं तसं काय घेता येईल का, हा ऑब्जेक्ट समजा वर गेला x डिस्टन्सला, ठीक आहे ना, वर गेला, कुठलं तरी घ्या नोटेशन काहीतरी वापरा, समजा z वर, z गेला,
हा पण वरच झेड जाणार आहे, दोन्हीचं डायरेक्शन सेम राहणार आहे. म्हणून काय करायला लागेल आपल्याला, ह्याच्यामध्ये काही चेंज होणार आहे का, डायरेक्शन मध्ये काही चेंज होणार आहे का, नाही होणार आहे. ओके, समजा हा एक्स गेला तर हा पण वाय एक्सच जाणार आहे. म्हणजे कसं की समजा याला मानूया आपण एस, एस डिस्टन्स वर गेला, हा पण जाईल एस डिस्टन्स वर. ओके, सो एस इज इक्वल टू और एस ऑब्जेक्ट इज इक्वल टू एस इमेज, हे दोन्ही इक्वल राहील आणि विथ साइन इक्वल राहील. इथं अपोजिट होतं, बरोबर की नाहीये. मग याला डिफरन्शिएट केलं, एस नॉट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू विथ रिस्पेक्ट टू टाइम, बरोबर की नाही. काय होईल, ही झाली काय, व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ द इमेज. आणि ही दोघे कशी असेल, इथं निगेटिव्ह साइन येईल का, नाही येणार. आता याच्यामध्ये मिरर कसा का असेना, मिरर समजा स्टेशनरी आहे तरी पण काय होईल, त्याचा काय फरक पडणार आहे का, नाही फरक पडणार आहे. आधीच्या केसमध्ये तसं नव्हतं. समजा मिरर ह्या डायरेक्शनला मोशन मध्ये येत असेल तर इमेजची व्हेलॉसिटी वेगळीच येत होती, बरोबर की नाहीये. इथं मिरर स्थिर आहे काय, मोशन मध्ये आहे काय, काही फरक पडणार नाहीये. याची जी व्हेलॉसिटी आहे ती दोन्हीची सारखीच राहणार आहे, काही बदल नाही होणार आहे. ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी असेल, ज्या डायरेक्शनला असेल त्याच डायरेक्शनला दोघेही जात राहतील. मिररला पॅरलल दोघेही जात राहतील, खाली किंवा वर. आता वरची पॉझिटिव्ह पकडाल तर खालची निगेटिव्ह पकडणार तुम्ही, पण निगेटिव्ह पकडा, दोन्ही निगेटिव्ह असेल, शेवटी काय होईल, मॅग्निट्यूड सेम येऊन जाईल, डायरेक्शन पण सेम येऊन जाईल. समजते ना. याच्यामध्ये मिररचा काय, व्हेलॉसिटीचा काही रोल नाहीये, हे लक्षात ठेवा. जेव्हा मोशन ऑफ द ऑब्जेक्ट और मिरर, आता मिररच्या मोशनचा काही विषयच नाहीये. हा, हे जर परपेंडिक्युलर जात असेल तर मग तो फॉर्म्युला वापरावा लागेल. समजा ऑब्जेक्ट वर चाललाय आणि मिरर हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आहे, तर मिररच्या हॉरिझॉन्टल डायरेक्शनचा जो आहे, हॉरिझॉन्टल म्हणण्यापेक्षा परपेंडिक्युलर जे मोशन आहे तिचा विचार करायला लागेल. मागच्या केसनुसार तो फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि याच्यामध्ये काय करायला लागेल, याच्यामुळे जे काही व्हेलॉसिटी मध्ये चेंज येणार आहे ते तुम्हाला पॅरललचा हा फॉर्म्युला गृहीत धरून, म्हणजे दोन्हीची व्हेलॉसिटी सेम आहे असं गृहीत धरूनच काढायला लागेल. ठीक आहे, या दोन गोष्टी लक्षात ठेवा, काही अडचण नाही. परपेंडिक्युलर असेल तर हा फॉर्म्युला वापरा, व्ही आय velocity of the object plus velocity of the image divided by 2, बस. आणि जर पॅरललचा असेल, हा झाला काय, velocity of the object perpendicular to the mirror असेल तर. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय वापरणार, व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ द इमेज, बस. त्याच्यामध्ये मिररचा व्हेलॉसिटीचा काही विषय नाहीये, पण व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट कशी आहे, पॅरलल टू मिरर आहे. इथे व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट कशी आहे, पॅरलल टू द मिरर आहे. हे दोन फॉर्म्युले झाले. आता वेगळं काही असेल तरी काहीच फरक पडणार नाही. कसं असेल, तिसरी केस काय असेल, इनक्लाइंड मोशन ऑफ द ऑब्जेक्ट और मिरर inclined to mirror, inclined to mirror असं असेल समजा तिसरी केस, तर काय होईल, फॉर एक्झाम्पल ही आहे, समजा ही व्हेलॉसिटी आहे u, ही व्हेलॉसिटी आहे u, समजा काही अँगल दिलाय थीटा तुम्हाला, तर हे काय होईल, हे काय होईल, vx, x कॉम्पोनंट म्हणजे परपेंडिक्युलर कॉम्पोनंट, हा कॉम्पोनंट मिररला परपेंडिक्युलर असेल ना, सो vx इज इक्वल टू काय येईल, u cos थीटा येईल, आणि हे डायरेक्शन काय राहील, u sin थीटा राहील, बरोबर की नाही. आता हे दोन व्हेलॉसिटी आपण काय केलं, स्प्लिट केलं. या व्हेलॉसिटीमुळे काय होणार आहे, इमेज इकडे येणार आहे, आणि या व्हेलॉसिटीमुळे काय होणार आहे, वर जाणार आहे. इकडची व्हर्टिकल व्हेलॉसिटी किती असेल, एवढीच राहील. मी तुम्हाला काय म्हटलं, मिरर कसं का असेल ना, मोशन मध्ये असेल नसेल, ही व्हेलॉसिटी काय असेल, इक्वल असेल. vy व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, ही व्हेलॉसिटी असेल v ऑफ द ऑब्जेक्ट इमेज इन y डायरेक्शन, किती राहील, याच्या एवढीच राहील, इज इक्वल टू v ऑफ द ऑब्जेक्ट इन y डायरेक्शन.
velocity of the object in y direction, velocity of the object in x direction, velocity of the object in y direction, velocity of the image in y direction. हे दोन्ही काय राहील? इक्वल राहील. बरोबर की नाही? मग हेच कसं करणार? हे उलटी असेल. velocity of the image in x direction काय राहील? मायनस velocity of the object in x direction. बरोबर की नाही? बरोबर ना? हे दोन एक दुसऱ्याला अपोजिट असतील ना. हे इकडे आहे तर हे इकडे जाईल. हे दोन कॉम्पोनंट पुन्हा जोडायचे म्हणजे याचा पॅरलोग्राम काढला तर इकडे येईल. बरोबर की नाही? आता हे काढण्यासाठी हा कॉम्पोनंट काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? हा वरचा फॉर्म्युला वापरावा लागेल. ह्याच्यामध्ये मिरर जर स्टेशनरी असेल तर 0 ठेवा, नसेल तर जे वेलॉसिटी आहे ते ठेवा आणि इमेजची वेलॉसिटी काढा. ह्या दोन आल्या नंतर जोडून घ्या पॅरलोग्राम लॉनी. वेलॉसिटी ऑफ द इमेज इज इक्वल टू अंडर रूट वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इन एक्स डायरेक्शन याचा स्क्वेअर असेल प्लस वेलॉसिटी ऑफ द इमेज इन एक्स वाय डायरेक्शन याचा स्क्वेअर असेल. यांना जोडून घ्या. दोन्हीच्या मध्ये अँगल 90 डिग्री आहे तर पुढचा टर्म येणार नाही पॅरलोग्राम लॉ. हा अँगल तुम्ही काढू शकता. ऍक्च्युली हा अँगल सेम असेल किंवा नसेल पण सांगता नाही येत. याचा अँगल काय आहे? इमेज हा जो मिरर आहे तो कुण्या डायरेक्शनला मोशन मध्ये आहे? इकडं काय इकडं काय इकडं इकडं कसं माहित नाही, त्याच्यानुसार ते असेल. त्याच्यामुळे तो अँगल जर मिरर स्टेशनरी असेल किंवा परपेंडिक्युलर मोशन मध्ये असेल तर हा अँगल सेम राहील. नाहीतर चेंज होईल. तर तुम्हाला असं काढता येईल tan अल्फा इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ द इमेज इन y डायरेक्शन वेलॉसिटी ऑफ द इमेज इन x डायरेक्शन. हे घेऊन तुम्ही काढू शकता. अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ दिस बाय दिस तुम्हाला करता येईल. ठीक आहे. ठीक आहे. तिसऱ्या केस मध्ये तुम्ही काय करणार? तिसऱ्या केस मध्ये काही नाही करायचं. एक पॅरलल परपेंडिक्युलर कॉम्पोनंट घ्या, एक पॅरलल कॉम्पोनंट घ्या. पॅरललचा ऍज इट इज तिकडे लिहा. परपेंडिक्युलरचा जो असेल तो कॉम्पोनंट घेऊन हा फॉर्म्युला वापरून वेलॉसिटी ऑफ द इमेज काढा आणि पुन्हा शेवटी या दोन्हीला जोडा. बस खतम. एक क्वेश्चन सॉल्व एक दोन क्वेश्चन सॉल्व करूया म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. एक्झाम्पल 1. समजा हा मिरर आहे, हा ऑब्जेक्ट इथे आहे, हा 5 मीटर पर सेकंद चालला इकडं. तर काय होईल? इथे इमेज कुठेतरी फॉर्म झाली. याची वेलॉसिटी कशी असेल रे? मिरर स्टेशनरी आहे, वेलॉसिटी ऑफ द मिरर 0 आहे. हा मिरर आहे, वेलॉसिटी ऑफ द मिरर 0 आहे. हे परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये चाललंय. तर काय करायला लागेल तुम्हाला? हा फॉर्म्युला वापरायचा आहे. परपेंडिक्युलर डायरेक्शन साठी मी म्हटल्याप्रमाणे v ऑफ द ऑब्जेक्ट वेलॉसिटी ऑफ द इमेज डिवाइडेड बाय 2. 0 आहे. वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट 5. बरं, इकडे जात असेल तर प्लस, उलट्या दिशेने जात असेल तर मायनस. इकडे चाललंय प्लस घ्या. वेलॉसिटी ऑफ द इमेज बाय 2. हे 2 इकडे आलं 0 इज इक्वल टू 5 प्लस v आहे. सो v आहे किती आला? v आहे -5 मीटर पर सेकंड. मायनसचा अर्थ काय? मायनसचा अर्थ काय? इकडं. ठीक आहे. सो 5 मीटर पर सेकंड टुवर्ड्स लेफ्ट. जर ऑब्जेक्ट राईटला जात असेल मिररला परपेंडिक्युलर तर इमेज मिररला परपेंडिक्युलर येईल पण उलट्या दिशेला जाईल. ठीक आहे. सोपं होतं. अच्छा, क्वेश्चन नंबर 2. इथं काय होईल? समजा ऑब्जेक्ट इकडे चाललाय 6 मीटर पर सेकंद इकडे चाललाय आणि इथं काय? मिरर स्टेशनरी आहे. मिरर स्टेशनरी आहे. इमेज कशी जाईल? इकडे जाईल 6 मीटर पर सेकंद. कॅल्क्युलेट करायची गरज आहे का? ऑब्जेक्ट 6 मीटर पर सेकंद इकडे चाललाय. मिरर स्थिर आहे तर इमेज त्या दिशेला जाईल 6 मीटर पर सेकंद जाईल. फक्त डायरेक्शन अपोजिट होईल, मॅग्निट्यूड तेच राहील. बरं, काही प्रॉब्लेम नाहीये. सोपं आहे. ठीक आहे. आता बघा, समजा हा मिरर इकडे मोशन मध्ये, मिरर इकडे 2 मीटर पर सेकंद चाललाय आणि हा ऑब्जेक्ट इथे. ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे. वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट 0 आहे. ऑब्जेक्ट स्थिर आहे. मिरर इकडे चाललाय. इमेज सुरुवातीला इथं असेल. हे डिस्टन्स इक्वल असेल सुरुवातीला. जेव्हा हा मोशन मध्ये येईल तेव्हा याची वेलॉसिटी काय राहील? ते इकडे येईल का तिकडे जाईल? हा जर स्थिर आहे आणि हा इकडे गेलाय तर काय होईल? हा समजा इथं आला. हे डिस्टन्स इक्वल होईल म्हणजे इमेज इथे येईल म्हणजे इमेज इकडे मोशन मध्ये.
बरोबर, काही नाही. डायरेक्शन लक्षात येत नाहीये, काही नाही, फॉर्म्युला वापरा. जर आता हे डायरेक्शन कसं आहे, परपेंडिक्युलर आहे टू द मिरर. मिररच्या व्हेलॉसिटीचे डायरेक्शन मिररला परपेंडिक्युलर आहे. मग कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. हा फॉर्म्युला वापरायचे. सोडवा चला. व्हेलॉसिटी ऑफ द मिरर किती आहे? 2 आहे, पण ही पुन्हा दिशेला आहे, इकडल्या दिशेला आहे, म्हणून -2 घ्यायला लागेल. इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट 0 आहे. व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट 0 आहे. व्हेलॉसिटी ऑफ द इमेज काढायची आहे तुम्हाला, डिवाइडेड बाय 2. हे इकडे आलं -4 व्हेलॉसिटी ऑफ द इमेज. इमेजची व्हेलॉसिटी किती आहे? -4. याच्यापेक्षा दुप्पट राहील आणि कोणत्या दिशेला? त्याच दिशेला राहील. हे कसं सर? 4 मीटर पर सेकंद व्हेलॉसिटी ऑफ द इमेज, 4 मीटर पर सेकंद. का? तर काय होतं माहिती आहे का, हे जेव्हा इकडे येतो तेव्हा काय होईल? हे किती डिस्टन्स मूव्ह करेल? डबल डिस्टन्स मूव्ह करेल ना. बघा ना, समजा हे 10 आहे, हे 10 आहे, 2 मीटर पर सेकंद. 1 सेकंदानंतर काय होईल? 1 सेकंदानंतर हा 2 मीटर कव्हर करेल. 1 सेकंदानंतर हा 2 मीटर कव्हर करेल, म्हणजे किती राहील हे डिस्टन्स? 8च राहील. म्हणजे हे किती 2 मीटर कव्हर केलं, इथं 8च राहिलं. बरं, हे 8 राहिलं, म्हणजे हे डिस्टन्स 8 आहे, तर मिरर इथं आलेला आहे, तर हे 8 इकडे पण 8च राहील ना. हे 8च राहील की नाही? म्हणजे इमेज इथं आली, बरोबर की नाही? आधी किती होतं डिस्टन्स? आधी हे 10 होतं, तर हे डिस्टन्स किती होतं? आधी 10 होतं. 10 मधून आता इमेज इथं आली, 10 मधून हे 8 गेलं, म्हणजे किती उरलं? बघा इकडे किती उरलं? इकडे किती उरलं? 10 हे. आता हे डिस्टन्स कसं काढणार तुम्ही? हे डिस्टन्स 8 आहे, हे 2 आहे, म्हणजे हे 2 आहे. इथून विचार करा आता. 10 आणि 2 12 झालं. 12 मधून 8 गेलं, किती उरलं? 4 उरलं. म्हणजे हे डिस्टन्स किती राहिलं? हे डिस्टन्स किती झालं? 4 झालं. म्हणजे इमेज किती डिस्टन्स मूव्ह केली आहे? 4 मीटर. जेव्हा मिरर 2 मीटर मूव्ह केला तेव्हा इमेज 4 मीटर मूव्ह झाली, आणि तेवढाच वेळात 1 सेकंदामध्ये 4 मीटर पर सेकंद. कुठल्या दिशेला? ह्या दिशेला, म्हणून मायनस. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्शन लक्षात येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युलावर ठेवा, डायरेक्शन सेट मिळून जाईल. मायनस असेल तर लेफ्ट साइडला, ठीक आहे. प्लस असेल तर तिकडे घ्यायचं. मायनस आले म्हणजे इमेज इकडे मूव्ह व्हायला लागली, बरोबर. ठीक आहे, पुढे जाऊयात. अजून एक क्वेश्चन घेऊया. ओके, अजून एक क्वेश्चन घ्या. समजा हा मिरर इकडे चाललाय 2 मीटर पर सेकंद आणि ऑब्जेक्ट पण इकडे चाललाय 1 मीटर पर सेकंद. इमेज कुठे कशी जाईल? इकडे जाईल का तिकडे जाईल? काही हरकत नाही. परपेंडिक्युलर डायरेक्शनला फॉर्म्युला वापरा. Vm = V ऑफ द ऑब्जेक्ट, V ऑफ द इमेज डिवाइडेड बाय 2. व्हेलॉसिटी ऑफ द मिरर किती आहे? 2. पुण्या डायरेक्शनला, राईटला, तर +2 घ्या. व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट किती आहे? 1 आहे. पुण्या दिशेला, त्या दिशेला, +1 घ्या. V आहे डिवाइडेड बाय 2. सो 2 2 4, 1 प्लस V आहे. सो V आहे किती राहील? हे वर इकडे गेलं, 4 - 1 = 3. किती? +3. V आहे = 3 मीटर पर सेकंद. म्हणजे ऑब्जेक्टला काय होईल? दोन्हीचं डायरेक्शन एकच आहे ना, तर इमेजचे डायरेक्शन ह्या दोन्हीचे ऍडिशन होऊन जाईल 3 मीटर पर सेकंद, बरोबर ना. 3 मीटर पर सेकंद आहे, तो इमेज पुढे जाईल. आणि जेणेकरून काय होईल की या दोन्ही मधलं डिस्टन्स आणि या दोन्ही मधलं डिस्टन्स नेहमी इक्वल राहील. ते मेंटेन करण्यासाठी चाललंय सगळं, ते मेंटेन राहणारच. ऑब्जेक्ट 1 मीटरनी चाललाय, पण मिरर 2 मीटरनी चाललाय ना. हा पुढे गेला, तो जास्त पुढे चाललाय, म्हणजे डिस्टन्स वाढायला लागले. तेवढं डिस्टन्स त्याला मेंटेन करायचे, तर ह्याला जास्त वेगाने जायला लागेल.
ऑब्जेक्ट पेक्षा जास्त वेगाने जायला लागेल तरच डिस्टन्स कव्हर होईल. ठीक आहे. तर कुठलाही क्वेश्चन असा आला तर तुम्हाला हे सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. समजा ऑब्जेक्ट 5 मीटर पर सेकंदनी वर चालला. ऑब्जेक्ट हा मिरर आहे. आता मिरर मोशन मध्ये असेल किंवा नसेल, व्हेलॉसिटी कधी देतील नाही देतील काही फरक पडत नाही. तुम्ही काय विचार करायचा, फक्त याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. इमेजची व्हेलॉसिटी एवढीच घ्यायची, त्याच दिशेला वरी जात असेल तर वरी, खाली येत असेल तर खाली, काहीच फरक पडत नाही. ठीक आहे. काय अडचण? चल ठीक आहे. पुढे जाऊया. थोडीशी लेवल वाढवूया, डिफिकल्टी लेवल वाढवायची. चलो ठीक आहे. आता एक क्वेश्चन असा घेऊया त्याच्यामध्ये सगळ्या केसेस येतील आणि तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही येणार. सगळ्या केसेस येतील, सगळ्या. ठीक आहे. एकच क्वेश्चन मध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल. समजा क्वेश्चन दिलेला आहे, हा मिरर चालला इकडं. ओके. 3 मीटर पर सेकंद चाललेला आहे. 3 मीटर पर सेकंद चाललेला आहे. अच्छा. आणि ही व्हेलॉसिटी दिलेली आहे समजा तुम्हाला. हा अँगल समजा 37 आहे. आणि समजा आहे काय 5 मीटर पर सेकंद चालले असेल. इथे एक ऑब्जेक्ट आहे, आणि हा इकडे चाललाय 2 मीटर पर सेकंद. ओके. 2 मीटर पर सेकंद चाललेला आहे आणि हा अँगल आहे 45 डिग्री. हा अँगल काय 45 डिग्री. बरोबर. किंवा ह्याला काय करा तुम्ही, √2 घ्या. ठीक आहे. हा √2 वेलॉसिटीने इकडे चाललेलं आहे ऑब्जेक्ट. हा अँगल 45 आहे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. मिरर पण मोशन मध्ये आहे, त्या डायरेक्शनला 37 डिग्रीला हॉरिझॉन्टलने आणि 5 मीटर पर सेकंदने चाललेला आहे. सुरुवातीला इमेज कुठेतरी इथं असेल, हे डिस्टन्स जेवढा आहे तेवढ्या डिस्टन्सला ही इमेज इथं असेल. आता इमेजची व्हेलॉसिटी काय राहील, एक असा चालला. तर इमेजने कसं जावं. चलो ठीक आहे. काहीच करायचं नाही. याला 2 पार्ट मध्ये डिवाइड करा. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल व्हेलॉसिटी करा, परपेंडिक्युलर करा. ह्याचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट घ्या. परपेंडिक्युलर कशाला, मिररला. याचा पॅरलल कॉम्पोनंट घ्या. कशाला, मिररला. 2 कॉम्पोनंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतील आणि 2 वेगळ्या केस होतील. 2 केस आपण बघितलेले आहेत. परपेंडिक्युलरला काय करायचं माहिती आहे, पॅरललला काय करायचं आपल्याला माहिती आहे. आणि मग शेवटी काय करायचं, इमेजच्या 2 व्हेलॉसिटी मिळतील तुम्हाला, त्या 2 जोडायच्या. चलो ठीक आहे. ही व्हेलॉसिटी किती राहील, व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इन एक्स डायरेक्शन म्हणजे परपेंडिक्युलर टू द मिरर किती राहील, √2 इंटू cos 45. बरोबर. सो व्हेलॉसिटी ऑफ द एक्स किती राहील, ही velocity of the object in x direction, velocity of the object in y direction. चला, velocity of the object in x direction काय राहील, √2 cos 45. बरोबर की नाही. √2 cos 45 किती राहील, √2 cos 45, √2 into cos 45 1/√2. So velocity of the object in x direction काय राहील, 1 मीटर पर सेकंड. बरोबर. अच्छा, velocity of the object in y direction काय राहील, v म्हणजे √2 sin 45 राहील. बरोबर. म्हणजे काय येईल, velocity of the object in y direction √2 into 1/√2. √2 कॅन्सल, velocity of the object in y direction 1. ठीक आहे. हे भेटली, याची वेलोसिटी आली 1, याची वेलोसिटी आली 1. आता मी काय सांगितलं, जेव्हा वेलोसिटी पॅरलल असते तर इमेजची वेलोसिटी पण काय असते, पॅरललच असते. सो वेलोसिटी ऑफ द इमेज इन वाय डायरेक्शन काय राहील, 1च राहील. याची काही कॅल्क्युलेट गरज नाही, डायरेक्टली येतं. तेच डायरेक्शन राहील, ऑब्जेक्टचं जे डायरेक्शन तेच इमेजचं डायरेक्शन राहील. मिररला पॅरलल असेल तर हा डायरेक्टली आपल्याला भेटून गेला. त्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन नाही, एवढंच डायरेक्ट लिहून द्या. काय अडचण नाही.
आता याच्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला, याच्यामध्ये काय करायला लागेल तुम्हाला, मिररचा व्हेलॉसिटीचा विचार करायचा. मिररचे दोन व्हेलॉसिटी, परपेंडिक्युलरची व्हेलॉसिटी काय काढून घ्या आणि इकडे एक कॉम्पोनंट असेल व्हेलॉसिटी ऑफ द मिरर इन वाय डायरेक्शन, व्हेलॉसिटी ऑफ द मिरर इन एक्स डायरेक्शन. याचा काही उपयोग नाही आपल्याला, कारण पॅरललच्या केसमध्ये मिरर मोशन मध्ये आहे काय नाही आहे काय काहीच फरक पडत नाही, हे दोन्ही इकडून राहणार आहे, संपला विषय. पण परपेंडिक्युलर व्हेलॉसिटी जी आहे ती गृहीत धरावी लागते. त्यासाठी फॉर्म्युला काय आपल्याकडे, Vm इज इक्वल टू V नॉट प्लस Vi डिवायडेड बाय 2. म्हणजे परपेंडिक्युलर, इथं नोटेशन थोडेसे बदलले तर आपण एक्स वाय वगैरे घेतलेले, तर व्हेलॉसिटी ऑफ द मिरर इन एक्स डायरेक्शन घ्या, ही 5 घ्यायची नाही, एक्स डायरेक्शनची घ्यायला लागेल. व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इन एक्स डायरेक्शन परपेंडिक्युलरच घ्यायची आहे, इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ द इमेज इन एक्स डायरेक्शन, परपेंडिक्युलर डायरेक्शनचीच मिळणार आहे. पॅरललची भेटली ऑलरेडी, नंतर जोडायची आहे हे दोन. आता हे किती राहील, इथे काढून घ्या. व्हेलॉसिटी ऑफ द मिरर इन एक्स डायरेक्शन काय राहील, 5 cos 37, आणि व्हेलॉसिटी ऑफ द मिरर इन वाय डायरेक्शन काय राहील, 5 sin 37. ह्याची काही गरज नाही आपल्याला, ते काढून घ्या फक्त. हे कसं काढणार तुम्ही, हा ट्रायंगल 37 असेल आणि हे 53 असेल, हे 90 असेल, तर काय राहतं, हे 5, हे 3 आणि हे 4, तर 5 इंटू cos 37 किती राहतं, cos 37 इथून काढून घ्या, 3/5, 3/5, 5 कॅन्सल. सो व्हेलॉसिटी ऑफ द मिरर इन एक्स डायरेक्शन किती आलं, 3. बस हे ठेवून द्या इथं, 3 कुण्या दिशेला, त्या दिशेला, म्हणजे पॉझिटिव्ह, प्लस 3 इज इक्वल टू VOX या दिशेला पॉझिटिव्ह किती, VOX किती, 1. सो 1 प्लस व्हेलॉसिटी ऑफ द इमेज इन एक्स डायरेक्शन डिवाइडेड बाय 2, हे दोन इकडे घ्या, 6 इज इक्वल टू 1 प्लस व्हेलॉसिटी ऑफ द इमेज इन एक्स डायरेक्शन. सो व्हेलॉसिटी ऑफ द इमेज इन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू 6 - 1 इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड. हेड आउट, हेड आउट नाही ना, बरोबर. म्हणजे काय झालं, आता हिला कसं लिहू शकता तुम्ही, एक आली 1 आणि 5. सो व्हेलॉसिटी ऑफ द इमेज इज इक्वल टू एक्स किती आहे, 5 I कॅप, पॉझिटिव्ह एक्स दिशेला असेल, इकडे जाईल ना, पॉझिटिव्ह आली ना, म्हणजे इकडे चालली इमेज. सो व्हेलॉसिटी ऑफ द इमेज इन एक्स डायरेक्शन असेल. याचा पॅरलोग्राम काढून हे तुम्ही काढू शकता, व्हेलॉसिटी ऑफ द इमेज काढू शकता. हा, किंवा त्याला असं पण लिहिलं जाऊ शकतं, 5I प्लस J 1J. हिला असं लिहा, असं लिहून मॅग्निट्यूड काढा, किंवा हा पॅरलोग्राम लावू वापरा आणि काढा. काय येईल, व्हेलॉसिटी ऑफ द इमेज इज इक्वल टू √5² प्लस 1². सो व्हेलॉसिटी ऑफ द इमेज इज इक्वल टू 25 अधिक 1, व्हेलॉसिटी ऑफ द इमेज इज इक्वल टू √26. हेड आउट, ठीक आहे. व्हेलॉसिटी ऑफ द मॅग्निट्यूड किती आला, √26. मेथड ओके आहे, कॅल्क्युलेशन परत एकदा चेक करा वाटलं तर. हा अँगल कसा काढणार तुम्ही, हा अँगल tan अल्फा इज इक्वल टू, हे किती आहे 1, हे किती राहील 1 हे किती आहे 5. सो म्हणजे व्हेलॉसिटी इन वाय डायरेक्शन, व्हेलॉसिटी इन एक्स डायरेक्शन 1 डिवायडेड बाय 5. सो अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1/5. ठीक आहे, जो काही अँगल येईल तो असेल. सो म्हणजे काय, या दिशेला, ऍक्च्युली या दिशेला हे चाललेलं आहे, इकडे चाललंय, इकडे चाललंय, इमेज या दिशेला चाललंय. सो दॅट या दोन्ही मधलं डिस्टन्स हमेशा प्रत्येक इन्स्टंटला सेम. अशा पद्धतीनं कुठलाही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एवढंच एक लक्षात ठेवा की पॅरलल जी व्हेलॉसिटी असेल, मिररची पॅरलल डायरेक्शनची व्हेलॉसिटी कसे का असे ना, काही विचार नाही करायचा, डायरेक्ट जेवढी आहे तेवढी लिहायची. इन्क्लाइंड असेल तर परपेंडिक्युलर कंपोनेंट काढा, मिररला परपेंडिक्युलर कंपोनेंट काढा, तेवढीच व्हेलॉसिटी इकडे घ्या. जो पॅरलल कंपोनेंट घ्या तेवढीच व्हेलॉसिटी याला द्या, ती पॅरलल व्हेलॉसिटी असेल. मिररला जी परपेंडिक्युलर कंपोनेंट असेल तो काढा. मिरर मोशन मध्ये आहे की नाही ते बघा, परपेंडिक्युलर असेल तर, आणि तोच कॉम्पोनंट घेऊन
या फॉर्म्युल्यामध्ये वापरायचा आहे, याचा काही विषय नाही आहे. ठीक आहे, तो घेऊन डायरेक्ट साइन कन्व्हेन्शन वापरा. राईट साइड पॉझिटिव्ह, लेफ्ट साइड निगेटिव्ह. अशा पद्धतीने दोन्हीसाठी साइन कन्व्हेन्शन वापरून फॉर्म्युल्यामध्ये ठेवा आणि विथ साइन तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ द इमेज मिळून जाईल. परपेंडिक्युलर डायरेक्शनची, पॅरलल डायरेक्शनची तुम्हाला ऑलरेडी भेटलेली आहे. दोन्हीला नंतर पॅरलोग्राम लॉच्या मेथडनी जोडा किंवा व्हेक्टर फॉर्मॅटमध्ये असं लिहा आणि पुन्हा ते काढा. ठीक आहे, अशा पद्धतीने अँगल पण काढून घ्या. डायरेक्शन म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही आता सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, छोटासा टॉपिक होता पण तुम्हाला कुठलाही क्वेश्चन आता सॉल्व्ह करता. चलो ठीक आहे, ऑल द बेस्ट.